याचा उल्लेख केला. मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. मंदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महत्वाचे नेतेगण पोहोचलेत आता तिकडे. मंदार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर दादा भुसे हे केंद्रीय राज्य मंत्रिमंडळातील मंत्री बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. बारामती एअरपोर्टची ही दृश्य आहेत. हे नेते अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी निघत आहेत. मात्र त्याआधी या एअरपोर्टवरती जो एक वेगळा कक्ष आहे, व्हीआयपी कक्ष आहे, तिथे हे सगळे नेते थांबलेले आहेत आणि या अपघाताबद्दलची माहिती या ठिकाणी ते घेतील असा अंदाज आहे. या व्हीआयपी कक्षामध्ये हे सगळे नेते आतमध्ये गेलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे आहेत. त्याचबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळातील शिवेंद्रराजे भोसले हे देखील या ठिकाणी येऊन दाखल झालेले आहेत. दादा भुसे आहेत. हे सगळे नेते मंडळी या ठिकाणी आहेत आणि काही क्षणांपूर्वी बारामतीच्या एअरपोर्टवरती दाखल झाल्यानंतर ही नेते मंडळी या ठिकाणी अपघाताबाबतची माहिती घेत आहेत आणि त्यानंतर ही नेते मंडळी अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती लोकांना या अंत्यदर्शन घेण्यात यावं यासाठी ठेवण्यात येणार आहे, तिथे निघतील आणि इथे ते अंत्यदर्शन घेतील. उद्या अजित पवारांवरती अंत्यसंस्कार केले जातील 11 वाजता हे सांगण्यात आलेलं आहे. त्यासाठी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे स्वतः हजर राहणार आहेत. या ठिकाणी अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी थोड्याच वेळामध्ये हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सहकारी जे आहेत ते निघतील. पुणे बारामतीच्या एअरपोर्टवरती विशेष कक्षामध्ये, व्हीआयपी कक्षामध्ये हे सगळे नेते मंडळी आहेत. इथे मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे. मोठी गर्दी उसळणार आहे अजित पवारांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी. थोड्या वेळा त्यांचं पार्थिव लोकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती आणि हे सगळे नेते तिथेच जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतील. स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील इतर जे त्यांचे सहकारी आहेत हे देखील पोहोचलेले आहेत. कालच राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीतल्या आठवणी दादा भुसे यांनी या ठिकाणी सांगितल्या. काल अजित पवारांनी जी महापालिका निवडणूक पार पडली राज्यामध्ये त्यानंतर होणारी ही पहिली मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या लागलेल्या निकालावरती त्यांनी मिश्किल अशी प्रतिक्रिया कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिली होती. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे मंत्रीगण आहेत त्यांना एका अर्थाने थोडंसं हलकं फुलकं करण्याचा, त्यांना हसवण्याचा प्रयत्न अजित पवारांनी काल बैठकीमध्ये केला होता. जरी निकाल अजित पवारांच्या बाजूने लागले नव्हते तरी देखील ही आठवण कालची दादा भुसे यांनी सांगितलेली आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार बारामतीमध्ये प्रचारासाठी येत असताना त्यांचा झालेला अपघात. या ठिकाणी राज्यपाल देखील आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते देखील अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेणार आहेत. बारामती एअरपोर्टच्या व्हीआयपी कक्षामध्ये हे सगळे नेते थांबलेले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते मंडळी ज्यांच्यासोबत राज्यपाल देखील आहेत आणि हे नेते थेट विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाकडे रवाना होतील जिथे अजित पवारांचं पार्थिव थोड्या वेळामध्ये आणलं जाईल आणि ही नेते मंडळी दर्शन घेतील आणि त्यानंतर इतरांना दर्शनासाठी त्या ठिकाणी रांगेमध्ये सोय केली जाईल. संपूर्ण राज्यभरातून अजित पवारांचे चाहते, फक्त कार्यकर्तेच नाही तर त्यांचे चाहते जे त्यांच्या पक्षात नसतील मात्र त्यांच्यावरती प्रेम करायचे, त्यांच्या कामाच्या पद्धतीवरती ते प्रेम करायचे, असे बारामतीमध्ये लोटणार आहेत. आज रात्रभर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी लोकांना या ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि रात्रभर मोठी गर्दी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे आणि त्याआधी ही नेते मंडळी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतील आणि त्यानंतर इतर जी लोक आहेत, जे त्यांचे चाहते आहेत अजित पवारांचे, यांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. आज बारामतीच्या परिसरामध्ये, बारामती तालुक्यामध्ये 4 सभा अजित पवार घेणार होते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी. खरं तर अजित पवारांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभ हा महापालिकेच्या निकालाच्या दिवशीच केला होता. एकीकडे महापालिकेचे निकाल लागत होते, महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित असं यश मिळत नव्हतं, मात्र त्यामुळे खचून न जाता अजित पवारांनी
त्याच दिवशी दुपारी बारामतीमध्ये पहिली सभा घेतली होती. मुख्यमंत्री बाहेर आलेले आहेत. आपण पाहतो आहोत दृश्यांमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि सोबत राज्यपाल आहेत. हे सगळे एकाच गाडीमध्ये बसत आहेत आणि विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाकडे रवाना होत आहेत. पवार कुटुंबियांची देखील ते भेट घेणार आहेत. शरद पवारांची, सुप्रिया सुळेंची, सुनेत्रा पवारांची आणि इतर जे पवार कुटुंबीय आहेत त्यांची देखील हे नेते मंडळी भेट घेणार आहेत. आपण पाहतो आहोत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल हे सगळे एकाच वाहनामध्ये बसलेले आहेत आणि इथून बारामती एअरपोर्ट वरून ते थोड्या वेळामध्ये पोहोचतील. दुसऱ्या वाहनामध्ये आपण दादा भुसे आणि शिवेंद्रराजे भोसले हे जे मंत्रिमंडळातले इतर मंत्री आहेत यांना पाहतो आहोत. हे देखील निघतायत इथून अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. इतर जे मंत्रिमंडळातले सदस्य आहेत ते वेगवेगळ्या मार्गांनी बारामतीमध्ये आधीच दाखल झालेले आहेत. कालच मंत्रिमंडळाची बैठक उरकून अजित पवार आज सकाळी लवकर निघाले होते बारामतीमध्ये पुढच्या प्रचार सभा घेण्यासाठी आणि बारामतीमध्ये आधी प्रचार सभा घ्यायच्या आणि त्यानंतर पुणे जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये मग पुरंदर असेल, इंदापूर असेल किंवा इतर तालुके असतील इथे प्रचाराला जायचं हा अजित पवारांचं नियोजन होतं. मात्र हे सगळं जागच्या जागी राहिलं आणि या अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणाला एका अर्थाने कलाटणी मिळालेली आहे. मुख्यमंत्र्यांचं वाहन हे निघालेलं आहे. इतर मंत्रिमंडळातले जे सदस्य आहेत ते देखील इथून निघालेले आहेत. बारामती शहराच्या दिशेने विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती पार्थिव ठेवलं जाईल. मंदार, ही जी आत्ताची दृश्य आहेत की या पहिल्या गाडीमध्ये, पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे राज्यपाल सुद्धा आहेत. पण कदाचित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ते क्षण सुद्धा स्मरत असतील जेव्हा समृद्धी हायवे असेल किंवा इतर अनेक महत्त्वाचे प्रकल्प जेव्हा उद्घाटनं व्हायची आणि तिघे एका गाडीतनं प्रवास करायचे. स्टेअरिंग कधी मुख्यमंत्र्यांच्या हातात असायचं, कधी एकनाथ शिंदेंच्या हातामध्ये असायचं. ते क्षणही नक्कीच या दोघांना स्मरत असतील आता. नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे तिघे गेल्या 2.5-3 वर्षांपासून आपण एकत्रित वावरताना पाहतो आहोत. खूप बदललेलं राजकारण गेल्या 2.5-3 वर्षामध्ये महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि या बदललेल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी हे 3 नेते आहेत. आणि कितीही राजकारण बदललं तरी ताणतणावाच्या वातावरणामध्ये अजित पवारांचा मिश्किलपणा कधी त्यांना सोडून गेला नाही किंवा त्यांनी त्यांच्या स्वभावातला हा तो मिश्किलपणा सतत कायम ठेवला आणि कितीही जरी ताणतणाव असला तरी सोबतच्या लोकांना थोडंसं हलकं फुलकं करून हसत ठेवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असता. अनेक प्रसंग आपण पाहिले तणावाचे होते, मात्र अजित पवारांची एक अशी टिप्पणी यायची, एक अशी कमेंट यायची आणि वातावरणातला ताण हलका व्हायचा. या सगळ्या गोष्टी फक्त या 2 नेत्यांनाच नाही तर इतर सगळ्यांना सतत आठवणीत राहणार आहेत. सकाळी 9च्या दरम्यान झालेला हा अपघात खरं तर सगळ्यांना सुन्न करणारा आहे, बधीर करणारा आहे. रोज अजित पवार महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला अप्रत्यक्षरित्या का होईना भेटायचे. सकाळी 6 वाजता ते कामाला सुरुवात करायचे, माध्यमांशी बोलायचे आणि अजित पवारांचं दर्शन माध्यमांच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला व्हायचं. त्यांची कमेंट्स, त्यांच्या टिप्पण्या, त्यांची वक्तव्य ही नेहमी चर्चेत राहायची आणि त्यातून राजकारण महाराष्ट्राचं पुढे सरकायचं. मग ते विरोधाचं असेल किंवा आघाड्यांचं असेल. मात्र हे अजित पवार अशा स्वरूपामध्ये जातील याची कोणी कल्पना केलेली नव्हती. अजित पवारांच्या बद्दलची एक कमेंट गेल्या काही वेळापासून चर्चेत आहे की अजित पवार प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचले, मात्र त्यांनी जाण्याची वेळ मात्र चुकवली, अशा स्वरूपाची ही कमेंट आहे. कारण इतक्या वर्षांमध्ये आम्ही पत्रकारांनी देखील अजित पवारांना एकाही कार्यक्रमाला उशिरा पोहोचलेलं पाहिलं नाही. हा त्यांचा वक्तशीरपणा त्यांनी त्यांच्या करड्या शिस्तीने अंगी बाणवला होता आणि या वक्तशीरपणा बद्दल अजित पवार ओळखले जात होते आणि त्याच प्रकारे सकाळी लवकर निघून बारामतीमध्ये प्रचाराला 9:30 वाजता सुरुवात करण्याचा त्यांचा इरादा होता. 8:50ला विमान बारामती एअरपोर्टला लँड होणार होतं आणि इथून काही मिनिटांमध्ये ते सभेच्या ठिकाणी पोहोचणार होते आणि आज दिवसभर 4 सभा घेऊन पूर्ण बारामती तालुका पिंजून काढण्याचा त्यांचा इरादा होता. विरोधकांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आव्हान परतून लावण्यासाठी ते नियोजन होतं. त्यांचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले होते. अजित पवार नेहमीप्रमाणे सकाळी प्रचाराला सुरुवात करणार होते, मात्र हे सगळं जागच्या जागी राहिलं. अजित पवारांच्या या अपघातामुळं
सगळे शून्य झालेले आहेत. विचार करणं जे आहे ते एका अर्थाने नाही, लोकांना अनेकांना हा अवघड धक्का जातंय. पचवणं म्हणजे कुटुंबाला तर हा कधी न भरून येण्यासारखा धक्का आहे. मंदार, तो आता बोलता बोलता ह्याचा उल्लेख केलास की पत्रकार म्हणून सुद्धा कधी तुम्ही त्यांना कुठल्याच कार्यक्रमाला उशिरा पोहोचलेलं तुम्ही पाहिलेलं नाही. पण पुण्याचे पत्रकार आणि अजित पवार यांचं नातं नेहमीच चर्चेत राहिलं, ते पत्रकार परिषदांमध्ये सुद्धा दिसलं. हे नातं नेमकं कसं होतं पुण्याच्या पत्रकारांचं आणि अजितदादांचं? पुण्याच्या पत्रकारांचं आणि अजित पवारांचं नातं हे खास होतं. पुण्याच्या पत्रकारांनी अजित पवारांना कोणताही प्रश्न विचारणं बाकी ठेवलं नाही. कितीही अजित पवारांसाठी अडचणीचे प्रश्न असतील ते वेळोवेळी पुण्याच्या पत्रकारांनी विचारले आणि अजित पवारांनी देखील या प्रश्नांची उत्तरं दिली. अजित पवारांनी मात्र पत्रकारांवरती त्या ठिकाणी कधीही डूक धरला नाही किंवा या पत्रकारांनी मला हा प्रश्न विचारलाय असं म्हणून त्या पत्रकाराला साईडलाईन करण्याचा प्रयत्न ना अजित पवारांनी केला ना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी केला. हे नातं वेगळं होतं. इतर ठिकाणी आपण वेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहत असतो. नेत्याच्या आजूबाजूची लोक एखाद्या पत्रकाराला त्यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे टार्गेट करतात. इथं तसं कधीही झालं नाही. अजित पवार बाईट देताना चिडले, मात्र त्यानंतरचा राग कधीही त्यांनी मनामध्ये ठेवला नाही. एखादा प्रश्न अजित पवारांना आवडला नाही असं बऱ्याचदा झालं. त्यामुळं अजित पवार बाईट देताना माध्यमांशी बोलताना कॅमेऱ्यासमोर नाराज झाल्याचं त्यांनी दर्शवलं, मात्र त्यानंतर नाराजी त्यांनी कधीही दर्शवली नाही. पत्रकारांना पुण्याच्या खासगीत ते अनेकदा भेटायचे, गप्पा मारायचे. महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान वेळ काढून जेव्हा प्रचार आटोपला होता तेव्हा पुण्यातल्या पत्रकारांना ते ऑफ कॅमेरा भेटले आणि पत्रकारांच्या समोर त्यांनी गाणी, किशोर कुमारची त्यांची आवडीची गाणी म्हणून दाखवली होती. काही दिवसांपूर्वीचाच हा प्रसंग आहे. पुण्याच्या पत्रकारांना त्यांनी गप्पा मारण्यासाठी म्हणून आमंत्रित केलं होतं, राजकारणाच्या पलीकडच्या, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी सांगितल्या होत्या की कसं ते राजकारणात आले. त्यांचे वडील लवकर गेले आणि वडिलांनी त्यांचं कर्तृत्व पाहिलं नाही ही खंत त्यांच्या मनामध्ये होती, ती त्यांनी गप्पांमध्ये बोलून दाखवली. आणि व्यसनांपासून आपण का दूर झालो हे देखील त्यांनी सांगितलं. आपण कधीही आयुष्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचं व्यसन का केलं नाही याची पार्श्वभूमी त्यांनी सांगितली. काही गाणी पत्रकारांच्या समोर त्यांनी म्हणून दाखवली. एक वेगळे अजितदादा पुण्याच्या पत्रकारांना काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले होते, जे करड्या शिस्तीचे असे तरकट स्वभावाचे दादा जे एरवी लोकांच्या समोर असतात याच्या पलीकडे जाऊन एक हळवे दादा पाहायला मिळाले होते. आणि काही दिवसांपूर्वीचाच हा सगळा प्रसंग आहे. आणि दुसरीकडे अजितदादा कामाच्या निमित्ताने जेव्हा माध्यमांशी बोलायचे तेव्हा मात्र ते वेगळे असायचे. आणि ते जे आहे अजितदादा तर ते या ठिकाणी आपल्याला खूप वेगळ्या प्रकारे पुण्याच्या पत्रकारांनी अनुभवलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये. सकाळी लवकर कामाची सुरुवात करण्याची त्यांची पद्धत होती आणि या पद्धतीमुळेच अजितदादा लवकर कामाला सुरुवात करायचे आणि एका अर्थाने पुण्याचा मीडिया देखील लवकर कामाला लागायचा आणि पुण्यातल्या मीडियाची दिवसाची सुरुवात देखील लवकर व्हायची. कारण जेव्हा पुण्यात असायचे 6-7 वाजता त्यांच्या बैठका सुरू व्हायच्या. एखाद्या कामाची पाहणी ते सुरू करायचे. एखाद्या ठिकाणी जाऊन ज्यांना भेटायचं आहे त्यांना लवकर जाऊन भेटायचे. मुलाखती जेव्हा द्यायच्या असायच्या त्यांना माध्यमांना तेव्हा देखील मंदार, थोडंसं थांबवते कारण ही एअरपोर्टवरची दृश्य आपण प्रेक्षकांना सांगूयात. काही वेळापूर्वी मुरलीधर मोहोळ आणि राममोहन नायडू केंद्रीय मंत्री इथे पोहोचले. आता चंद्रशेखर बावनकुळे दिसत आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि पंकजा मुंडे आहेत. ही सगळी मंडळी बारामतीत पोहोचली आहेत विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती. अर्थात अजित पवारांचं अंतिम दर्शन या सगळ्या नेते मंडळींकडनं घेतलं जाईल. मंदार, मंदारशी बहुधा आपला संपर्क तुटलेला आहे आणि या नेत्यांमध्ये आपल्याला गिरीश महाजन सुद्धा दिसत आहेत. अपक्षविरहित सुद्धा नाती अजितदादांनी जपली आणि आज आपण जितक्या प्रतिक्रिया पाहतोय मग त्या कार्यकर्त्यांच्या असो नेते मंडळींच्या असोत, प्रत्येकानं अजित पवारांच्या स्वभाव वैशिष्ट्यांना अधोरेखित करत त्यांचं मोठेपण सांगितलेलं आहे की अजित पवारांच्या जाण्यामुळे पवार कुटुंबाचं नुकसान कधीच भरून निघू शकणार नाही, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणाचं सुद्धा तितकंच मोठं नुकसान झालंय. कारण काही नेते हे धडाडीचे नेते असतात, ते नेते चेहरा असणारे नेते असतात, ते नेते दिशा देणारे नेते असतात आणि कामाचा प्रचंड मोठा आवाका जपणारे नेते असतात. अजित पवार हे त्या नेत्यांमधले एक नेते होते आणि म्हणूनच अर्थात अजित पवारांच्या जाण्यानं आज प्रत्येक व्यक्ती हळहळतोय. मग तो केवळ राष्ट्रवादी पक्षाचा किंवा दादांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे असं नाही, तर पक्षीय पातळीच्या पलीकडे जात सुद्धा
प्रत्येकाच्या मनात आज ते दुःख आपल्याला पाहायला मिळतंय. विद्याप्रतिष्ठानचं हे सगळं संकुल आहे, ज्या मैदानात अजित पवारांचं पार्थिव थोड्याच वेळात येईल. सर्वजण श्रद्धांजली वाहतील. कुटुंबातल्या व्यक्ती सुद्धा त्यांचं इथे अंतिम दर्शन घेणार आहेत आणि असं सांगितलं जातंय की आज उशिरापर्यंत हे पार्थिव इथे ठेवलं जाईल आणि उद्या सकाळी 11 वाजता अंतिम संस्कार होणार आहेत. रोहित पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार ही सगळी मंडळी आता इथं व्यवस्था पाहण्यासाठी आणि अर्थात खूप मोठी गर्दी कार्यकर्त्यांची पण आहे. बाबत काय माहिती आपल्या मंत्रालयाकडून मिळालेली आहे? अपघाताचं कारण काय समजतं आहे? नाही, प्रथम दर्शनी तर हे विजिबिलिटीचंच कारण दिसतंय की पायलट आणि ATC बारामती या एअरपोर्टचं काय जे काही संभाषण झालं, त्यांच्यातलं बोलणं आलं, त्याच्यामध्ये ते स्पष्ट आहे की कदाचित विजिबिलिटीचा प्रॉब्लेम दिसतोय आणि म्हणून लँडिंग करताना हा अपघात घडला. आणि दुर्दैवानं आज हे सगळं जे काही घडलं, मला असं वाटतं की खरं तर इतकं वेदनादायक आहे, इतकं दुःखद आहे की इतक्या वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं मी कार्यकर्ता आहे. आणि आज मला असं वाटतं की कोविडच्या सगळ्या काळामध्ये पुण्यात ते पालकमंत्री, मी महापौर होऊन आम्ही 2-2.5 वर्ष इतकं काम केलं. त्यांचा सहवास खूप लाभलेला कार्यकर्ता आहे. बाकी आयुष्यात कोण कुठल्या विचाराचं काम करतं त्याच्यापेक्षा कधीही मनभेद न होता एकत्र काम केलं, याचं एक मला कायम दादांची उणीव. दादांचा उमदा स्वभाव तुम्हाला नेहमी कधी मी कुठल्याही काळात कधी तुम्ही विचारलं तर मी बोललो की दादा हे मला असं वाटतं सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचे होते. आणि आज तर महायुतीमध्ये ते राज्याचे उपमुख्यमंत्री काम करत असताना मी युतीच्या म्हणजे जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते आणि मी महापौर होतो, त्यानंतर परत आता ऑलिम्पिकमध्ये ते अध्यक्ष, मी उपाध्यक्ष, त्यामुळे खूप सहवास, खूप काम आणि एक प्रेम करणारा नेता होता. अण्णा, व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम म्हणजे विमान लँड करू शकलं नाही बारामतीच्या या एअर स्ट्रीपवरती आणि त्यामुळे त्याला पुढे जावं लागलं पुन्हा एक फेरी मारण्यासाठी, असं झालंय? आता प्रथम दर्शनी तर तेच दिसतंय, पण तू AIBची टीम पोहोचेल, AIBची टीम ती पूर्ण त्याची इन्क्वायरी करेल आणि मग आपल्याला स्पष्टता येईल त्याच्यामध्ये काय. धन्यवाद. तर हा बारामतीचा एअरपोर्ट सकाळी लवकर तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया होती. कारण विमान अपघात नेमका घडला का याच्या उलटसुलट चर्चा होत आहेत. चौकशी केली जावी अशी अनेक नेत्यांची सुद्धा मागणी आहे. अर्थातच तांत्रिक बाबी पार पाडल्या जातील, पण त्यापूर्वीची एक अपडेट की राज ठाकरे सुद्धा शिवतीर्थावरनं निघाल्याची माहिती मिळते. राज ठाकरेंनी सुद्धा श्रद्धांजली अर्पित करताना खूप समर्पक शब्दांमध्ये अजित पवारांची स्वभाव वैशिष्ट्य सांगितली. राज ठाकरेंनी अनेक सभांमधनं खरं तर दादांची खूपदा नक्कल सुद्धा केलेली आहे. दादांच्या ध्येयधोरणांवरती त्यांनी टीका सुद्धा केलेली आहे. पण महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे गेल्या काही काळातला टप्पा आपण थोडासा बाजूला ठेवला तर महाराष्ट्र